In the name of food security, commercialization, agriculture by dumping BT varieties of seed in Maharashtra is taking toll in the lives of many. The war with BT varieties of seeds in India goes back to 2001 when BT cotton entered in the country. We've had one genetically modified crop already come in from 2001 onwards, illegally sneaked into the country, and that's BT cotton. And what happens in all these BT crops is that a set of genes from a soil bacterium called Bacillus thuringiensis, BT, they're brought in and they are forcibly inserted into the plant cell. BT cotton, the hybrid cotton variety, promised many benefits. Less use of pesticides, less use of fertilizers, and high yield. Companies marketed them. People blindly believed them. BT seeds reached most of the villages in Vidarbha, Marathwada, making people to change their agricultural pattern. 5 years from now, the story is different. टीव्ही वरती नाना पाटेकर सारखे हिरोनी बीटी कॉटनची जाहिरात केली. गावामध्ये सुद्धा मोठमोठे एजंट येऊन शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला कमीत कमी एकरी 20 ते 22 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन तुम्हाला येते, त्यामुळे तुम्ही हे बियाणं लावा. आणि 2002 सालामध्ये विदर्भाची स्थिती अशी राहिली की त्यामध्ये विदर्भामधून सगळ्यात जास्त अकोला जिल्ह्यामध्ये सगळ्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बीटी कॉटनचा वापर केला. आणि बीटी कॉटनचा वापर केल्यानंतर पहिल्या वर्षी 2002 मध्ये किमान 20% शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन आलं. बाकीचे जे 80% होते हे असेच मागे राहिले. आणि जे 20% शेतकरी असे होते की ज्यांना जास्त उत्पादन झालं, अशाच शेतकऱ्यांना कंपन्यांनी घेऊन मोठा गवगवा निर्माण केला बाकीच्या शेतकऱ्यांसमोर. त्यांना त्यांचा आदर्श दाखवले की यांनी एकरी एवढ्यापर्यंत काढलेला आहे. आज अशी परिस्थिती आलेली आहे की आपण बघतच आहात बीटी कॉटनची की या ज्या शेतकऱ्यांनी ही जी बीटी कॉटन पराठी लावलेली आहे ही पूर्व मान्सूनची पराठी आहे. म्हणजे स्वतः त्यांनी पाणी दिलेलं आहे, इरिगेशनची ही पराठी आहे. आज बीटी कॉटनची काय परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती जर इरिगेटेड शेतकऱ्यांची असेल तर कोरडवाहू शेतकऱ्यांचे काय हाल असतील हे सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात बघावं लागेल. आता शेतकरी आत्महत्या करावं की काय असाच प्रश्न या बीटीने निर्माण केलेला आहे. आणि बीटीला पाण्याचा, विहिरीच्या पाण्याचा, कॅनलच्या पाण्याचा काहीही फरक पडत नाही. पावसाचं पाणी कमी झालं की लागलेच बीटी वाळून जाते. म्हणून बीटी ही कायद्यानं बंद करायला पाहिजे. शेतकऱ्यांना बीटीचं बियाणंच उपलब्ध होऊ नये असं माझं मत आहे. रोडला ज्यावेळेस आम्ही 2004 साली बीटीची लागवड केली होती त्यावेळेस त्याच्यावर फवारणी करायचं पण काम पडलं नव्हतं. आणि एकरी 12 ते 14 क्विंटल उत्पन्न झालं होतं. आणि त्याच्यानंतर 2005 साली 1-2 फवारणी करणं पडलं आणि एकरी 8 क्विंटल उत्पन्न झालं. त्याच्यानंतर 2006-07 साली फवारण्याचं प्रमाण वाढलं, 4 फवारण्या करणं पडल्या आणि उत्पन्नात आणखी 1-2 क्विंटलनं घट आलेली होती. आणि ह्या वर्षी 2008 साली फवारण्या 7-8 फवारण्या करणं पडल्या. खताचे 3 डोस देणं पडले आणि उत्पन्न एकरी 25 किलो झालेलं आहे. ₹18 एक डबा होता. ते कसं एका हेक्टरला 1 डबा लागत होता, एका एकराला 1 डबा लागत होता. तर ते का म्हणत एका डब्याला म्हणे कमीत कमी म्हणे 12 क्विंटल कापूस व्हायला पाहिजे म्हणे. पण 12 क्विंटल काही झालेलं नाहीये. पण समजा कोणाला 3 कोणाला 4 असे कापूस झालेले, फक्त 12 क्विंटल नाही होत. परंपरेनुसार समजा कपाशीची शेती करत होते आणि पहिले देशी वाण होतं, त्यामुळे फवारा ना द्यायला लागे, उत्पन्न भरपूर मिळे. त्यामुळे समजा आमचा एक खटला पुढे आला. दरवर्षी एका समजा चुलत्याले 5-5, 6-6 लेकरं असून दरवर्षी लग्न कार्य राहत, घर बांधणार आहे, विहीर खोदणार आहे, तरी भरपूर एवढं असून बी समजा पैसा वगैरे जमा राहे. पण जसं हे बीटी वाण निघालं तसं मात्र विदर्भावर समजा संकटाची पाळी आली आहे. शेती करीत असताना मी माझ्या शेतामध्ये पिकिवीनं जे तयार केलेले संशोधित नवीन वाण आहे, सुवर्ण आहे, त्याच्यानंतर 132 आहे, ह्या पेरत असताना माझ्या बाजूचे शेतकरी बीटी पेरत होते. तर त्या रासायनिक खतं देऊनही आणि रासायनिक फवारे देऊन त्यांना जेवढा कापूस होत होता
उलट त्याच्यापेक्षा क्विंटलभर कापूस मला जास्त होत होता शाश्वत शेतीमध्ये. त्यातनी माझा खर्च कमी आहे होता. पण सर्व शेतकरी बाजूचे बीटी पेरून राहिले आणि त्यांची जी बिमारी आहे ती माझ्या कापसावर आल्यामुळे मला मागच्या वर्षी कोणतंही कापसाचं पीक फार कमी झालं. म्हणून या वर्षीपासून मी कापूस पेरणं बंद केला. No assured crops, no money, land quality reduced, and many lives lost. The fight against BT cotton is going in every village. For them to think of varieties of GM brinjal, potatoes, etc. are unimaginable. But a survey conducted by Center for Youth Development and Activities CYDA in Pune among 500 consumers including medical practitioners from the city, it was found that 95% of them did not know side effects of GM food. In genetic engineering, what they're doing is, just to take a couple of wild examples but real experiments, they're bringing in, let's say, scorpion genes into maize, into maca, so that there's a particular kind of toxin that's produced from within the maize plant. And the argument is, look, don't spray chemical pesticides from outside. The poison will get produced from within the plant. Nothing will happen to you, only the insect will get killed. The campaign I Am No Lab Rat was begun in Pune on 19 September. The volunteers used various strategies such as stalls, cage, interface with IT professionals to make them aware about the ill effects of GM food. The caravan called Hamara Beach Abhiyan was inaugurated on 1st October in Nagpur, reaching 17 districts of Maharashtra. Participated over 30 organizations both at district and state level. नाटक का नाम है बीज का खेल। नागपुर में कौन आया? ये तो नागपुर वाले ही हैं। अरे मेरा मुंह क्या देखिए, सब मुंह तो जल्दी जल्दी। साहब मैं वाले बैंगन तो नहीं डालना चाहूंगा। देखिए सब बैंगन आए हैं। नंबर 1 बैंगन है साहब। देखिए जल्दी कर मार्केट। On 16th October, on the occasion of World Food Day, 500 activists from different parts of Maharashtra gathered in Pune to fight for food security and for food safety. On urban level, the campaign was called I Am No Lab Rat. It included a rally, signature campaign, flyer distribution, etc. सारखी जी संस्था आहे, अशा आणखी काही देशामध्ये संस्था आहेत त्यांनी या जीएमच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे. ठिकठिकाणी चळवळ सुरू केलेली आहे. It is heartening to know that Union Health Minister Shri Ambumani Ramdos announced that the BT brinjal will be tested before being introduced into the Indian market, and if it is introduced, it will be properly sorted and labeled. The campaign was a huge success. Still more to do and miles to go.